कल्याण स्टेशन परिसरातील घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय तर पाणी साचल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत। वाहनतळ झाल्यापासून पाणी साचण्यास सुरुवात झाल्याचं असं नागरिकांचं म्हणणं आहे। तर या संदर्भात माजी नगरसेविका अस्मिता मोरे यांनी आता आरोप देखील केलेला आहे। हा सकलभाग असल्यामुळे सतत पाण्यामध्ये असतो। याच्यावर उपाययोजना करण्याची सातत्याने प्रशासनाची आम्ही बोलणी केली, प्रशासन या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने लक्ष देत नाही। मागच्या वेळी कोरेगाव साहेबांना सांगून आम्ही गटार बांधायला घेतली। आता तर रेल्वेने फार मोठी गटार या संपूर्ण स्टेशन एरियामध्ये सोडून दिलेली आहे। रेल्वेचं संपूर्ण पाणी हे स्टेशन रोडला सोडल्यामुळे हा बोजवारा उडलेला आहे। त्यामुळे जरीमरी नाला साफ बरोबर नसेल तर तो पाणी बॅक होतो। बॅक झाल्यानंतर संपूर्ण तहसीलदार कचेरी आणि स्टेशन या परिसरामध्ये पाणी जमतं। आज स्टेशनमध्ये गुडघाभर पाणी आहे आणि गुडघाभर पाणी साठणं हे प्रशासनाची नाचक्की आहे। सरकारने जे स्मार्ट सिटी हे केलेले आहे, चालू केलेले आहे, ते स्मार्ट सिटी कोणाला त्याचा फायदा कोणाला होणार? नागरिकांसाठी। पण नागरिकांना हे कपोते वाहनतळ जेव्हापासून बांधलेलं आहे तेव्हापासून आम्हाला हा दरवर्षीचा त्रास आहे। आमच्या घरामध्ये पाणी येतं, सामानाची नासधूस होते। आता तुम्ही स्वतः बघताय ना किती इथे पाण्याचं एकदम म्हणजे तळ साचलेलं आहे। हे दरवर्षीचा त्रास आहे। म्हणजे प्रशासनाच्या पाठपुरावा करून सुद्धा प्रशासन इथे लक्ष देत नाहीये। तर ह्याच्यावरती काय उपाययोजना करायचं का? तिथे धरणं का हे पाणी टाकायचं त्या वॉर्ड ऑफिसरच्या घरामध्ये की त्या एसआयच्या? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।